तर हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर आज मी चालले टेंभुर्णीला. तसं माझं महत्त्वाचं काम आहे. जमलं तर हेड्याव काढेन, माझ्यासोबत कोण नाही, मी एकलीच खंबीर आहे. आता पुरीला घेऊन जाणं शक्य नाही, तुम्हाला पण माहिती आहे. मी आधी जाणार डायरेक्ट घरी. कसं आहे, जर मोबाईल काढला तर ती फोडू पण शकतात. ती काय लय जण आहे ती. त्यामुळं आपण जरा थोडं मर्जीने बोलायचं की बाबा मला पोरीला दवाखाना चालू करायचा आहे. तुम्ही जमीन ऐकली, मी तुम्हाला जमीन मागत होती करायला, तुम्ही त्याच्याने देणं झालं नाही. मी सगळी मागत नव्हती, फक्त एखादा अर्धा एकर द्या, मी बानूला बघत बघत यात भाजीपाला ही काय पण करन असं मी म्हटलं होतं. मग बघू आता काय होतं. मी तसंच आता उरपट त्यांना घेणार की मला जमीन करायची, ऊस ही काय तर काय पण लावीन मी, माळवं ही बानूला पुरीला बघत बघत. आता काय काम भटीवरलं तर काय बॉयलर संपली, त्यामुळं काय हे झालंय. आता दुसऱ्या भटीवर पण तसंच होणार आहे. कुणाचं 2-2 आणि 3-3 दिवस किंवा महिन्यात चालेल. त्यांनी आधी बॉयलर आणले, ह्या मालकाचं काय चालू नव्हतं, हे तुम्हाला पण बघितलंय तुम्ही. त्यामुळं त्याने सुरुवातीला आणली तेवढीच आम्ही थापली, 2 भट्या निघल्या, विषय संपला त्या भटीचा. मग आता मला दुसरं काम बघावं लागल. म्हणलं हायच तोवर बघूस तर म्हणलं काम लागूस तर म्हणलं आपण हे काम करून घ्यावं, कारण ते पण जास्त महत्त्वाचं आहे. तर मी आज टेंभुर्णीला जाणार आहे. हो का, मी काय माझ्या अंगी काय गुन्हा नाही, मला मारून टाकलं ना तर पण माझ्या लेकरांच्या जबाबदाऱ्या त्यांनी घ्यावा, एवढं मला म्हणायचं आहे. आणि मला काही त्यांच्या पैशावर काय मी हे करत नाही, फक्त मला माझ्या पोरीचा दवाखाना चालू करायचा आहे. त्यामुळं त्यांनी जमीन ऐकली, मला का नाही सांगितले. आता तुम्ही म्हणसान की बाई तू नांदत नाही, पण नांदत नाही त्याला कारण आहे. माझ्या अंगी चुकी असती तर मी तिथं गेले, म्हणजे भ्या वाटलं असतं मला जायला की बाबा आपण लय त्यांना बोललोय. पण हो का, जे खरं आहे, जे सत्य आहे तेच मी बोलते. कुणी कितीही काही बोललं ना तरी पण मला घंटा फरक पडत नाही. जे मला वाटतं ते मी बोलते, जे मला झळ पडती मी बोलते. आता तुम्ही म्हणसान पैशापायसाठी ही लागली नाटकं करायला, नाटकं नाहीत हे, सत्य रिअल माझी परिस्थिती आहे. पण मी तुम्हाला हसून आणि खिळून मी कधी तुम्हाला दाखवत नाही की माझ्या घरामध्ये काय चाललंय, माझ्या घरामध्ये आज अन्न आहे का खायला, मीठ आहे का, हे मी दाखवत नाही. कारण जसं असेल तसं दिवस तर निघतात, पण लेकराचं आयुष्य आता बघा जवळजवळ आणवी बघा कशी झाली, पूर्णपैकी अशी तिची पाठ आहे का नाही रुंद झाली, झोपून झोपून एका अंगावरती झोपू शकत नाही. म्हणजे असं पूर्णपैकी. आणि बानू इतकी खराब झाली हो का, नाकन तीन बघा तुम्ही कसलं निघलंय तिचं, डोळण हातन ही हातातलं पाकीट गळायला लागलंय तिचं. मग विचार करा तुम्ही, मग मला दवाखाना तर बघावंच लागल का नाही. आणि तुम्ही बघू आता कसं होतंय कसं नाही. टेंभुर्णीला तर मी चाललीच आहे, जाता जाता घरी पण जाणार आहे आणि त्यांना व्यवस्थित बोलणार आहे. त्यांना मी म्हणणार आहे की पुरींचा वाटा तुम्हाला द्यावाच लागणार आहे. तुम्ही मला नाही दिलं तर माझं आयुष्य तर तसं बरबाद केलेलंच आहे. तुमची लेकरं मी सांभाळतीच आहे. कसं आहे, एका आईच्या पोटी साप तरी आला तरी आईला प्यारीच असतो, तसं मी काय फेकून देऊ शकत नाही. लेकरं एवढी लहानाची मोठी केली आणि अजून पण माझ्यात ताकद आहे दुसरीकडे काम करून. आणि हो का, मला काय बसून करमत नाही. 4 पैसे कुठनं येतात ह्याचा मी विचार करते. लोक नाव ठेवतात ह्याचा विचार मी कधीच केला नाही आणि करणार पण नाही. कारण लोक बोलायला येतात, पोचायला येत नाहीत. त्यांच्या घरात काय चाललंय ते नाही, चौकटीवर काय ते याच्यावर बसतेली चौकात आणि लोकांच्या निंद्या काढतेली. त्यांना तेवढंच धंदा आहे, तो उचरले ते चिंदा आणि तीच धंदा, असं काम आहे त्यांचं लोकांचं. त्यामुळं लोक घरात येत नाहीत बघायला की बाबा तुम्ही जेवलात का पोट भरून, तुमचं काय चाललंय हे बघायला येत नाहीत. लोकांना काय बाहेरनं चांगलं दिसलं की बाहेरनं निंदा करतात, पण आतमध्ये ढुकून बघत नाहीत की ह्यांच्या घरामध्ये काय चाललंय काय नाही. अशी लोक आहेत आमच्या भाळवणीतली. आणि कुणाला राग आला ना तरी पण मला घंटा फरक पडत नाही. कसं माहिती आहे का भावा बहिणींनो, जे पण आहे ना ते मी सत्य बोलत असते. पण काही लोकांना राग येतो माझ्या बोलण्याचा. पण हे हे नाही म्हणत की बाबा चेहऱ्यावर ज्या दुःख आहे
की हसती, की जर चेहरा कसा झालाय, मी कशी होते अहो, माझ्या हाडकं दिसायला लागली बघा तुम्ही, माझ्या हाडकं दिसायला लागली विचार करून करून. मी 2-3 दिवस झाले एवढी आजारी आहे, पण मी दाखवत नाही. कसं आपण आजारी पडलं की लेकरांकडे कोण बघायचं, आपल्याला काय झालं तर आपल्या लेकरांकडे कोण बघायचं, आई बाप्पा आहे ती. आणि तसंच त्या भावानी तसं केलं नाही, तसली आईची फजिता केली, मावशीची केली. त्याला काय म्हणून बोलावं, त्याला काय म्हणून लागलं नसेल की त्यांनी एवढी आईची इज्जत काढली. हा हो बाबा, तू तुझी लेकरं बायको तू सुखी राहा, पण ह्यांना काय दुखवू नको. तुझा काय अधिकार पण नाही दुखवायला. तुला जन्म दिला ना, जसं तू लग्न झालं तसं तू दुसऱ्याचा झालेला आहे असं समजलं का. तुला राग येईन माझ्या बोलण्याचा, मी कधी बोलले नाही तुझ्यापेक्षा लहान असून, पण तुला एवढं ज्ञान सांगावं लागायला लागले. आजच्या हेड्यामध्ये मी बोलले कारण मला एवढा राग आलता का नाही, तेव्हापासूनच राग आलता, पण मी तिथं मला हेड्याव बनवायला जमत नव्हती. लेकरं हिन लय होती, त्यामुळं मी इथं बनवला हेड्याव, माहितीये का. आज आई एवढी आजारी आहे तुझ्या बोलण्यापासून की प्रमाणाच्या बाहेर. हा आज ती हेडमध्ये सुद्धा यायला नको म्हणायला लागली, एवढी आजारी आहे. तिला एकतर दवाखान्यात नेलतं मोठ्या भावानं. हा हे तुला माहिती नाही काय. अरे म्हातारी माणसं असतात, ती जाड असतात, त्यांना बीपीचा त्रास असतो, साखर असते, काय असतंय. बोलण्याआधी विचार करून बोलत जा जरा. तुला पैसा पाणी दिला तरच तू गोडायच, हे तर कळलेलं ते. अरे त्या मालकाने पैसे दिलेलं सुद्धा तुम्हाला सांगितलं ना की 500 दिलं का 400 दिलं. हा तुझं सांगायचं काम होतं. आज 400चं मला 500 द्यावं लागलं, समजलं का. तू सांगितलं असतं ना त्यावेळेस मी लिहून ठेवलं असतं की बाबा हा 400 रुपये त्याला दिले, तर 100 रुपये फुकट तुझ्यामुळं हे व्हायला लागलंय. एवढं पण आत्ती करत जाऊ नको र. तू सुखी आहे ना, तू राहणार लेकरामध्ये. तू कशाला आईबापांची मन दुखवतो. हा तर चला, मला जायचंय टिंबुर्णीला. बघू काय होतंय काय नाही. तिथे हेड काढायला जमला तर काढीन, नाही तर आपल्याला काय, एक तर मोबाईल आपण कष्टाने घेतलेला आहे आणि अजून मोबाईल म्हणजे कसं आहे तुम्ही समजू शकता मला काय बोलायचंय. शब्दाने शब्द लागत असतो, त्यामुळं मी मोबाईलला जास्त जपते. आणि जर जमलं तर मी दुसरी बहिणीला घेऊन जाईलच, तिला काढ म्हणल. तर बघू काय होतंय, भेटू पुढच्या हेड्यामध्ये. आणि माझं काही चुकत असेल तर तसं पण सांगा भाऊ बहिणींनो, कारण ज्याला झळ लागते ना त्याला कळतं, त्याला चटके बसलेले असतात ना त्याला समजतं, कुणाला पण समजत नसतं. तुम्ही पण माझ्या जाग्यावर येऊन बघा की माझी परिस्थिती आज काय आहे.